अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका मोटिवेशन व्हिडिओमध्ये. बाळा, तुझ्यासमोर हा संदेश आज आला आहे. तू हा संदेश ऐकतो म्हणजे योगायोग नाही, काहीतरी स्वामी तुम्हाला संकेत देत आहेत. कुठल्याही गोष्टी विनाकारण आपल्या आयुष्यात घडत नाही. स्वामी म्हणतात, हा संदेश मन लावून ऐक. तुझे आयुष्य या क्षणापासून बदलायला सुरुवात होईल. नकारात्मक ऊर्जा तुझ्या आयुष्यातून दूर जाणार आहे आणि चमत्कारिक चांगली ऊर्जा तुझ्या आयुष्यात प्रवेश करेल. तुझे सर्व दुःख संकट दूर होतील. स्वामींच्या या आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 कलर आहेत. त्यापैकी तुम्हाला एकाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. या तणावाच्या जीवनामध्ये, धावपळीच्या काळात आणि स्पर्धेच्या युगात स्वामींचे विचार आपल्याला जगायला बळ देतात. स्वामींच्या संपूर्ण शिकवणीचा सार या एका वाक्यात आहे. आपण घाबरतो कशाला? अपयशाला, गरिबीला की लोकांच्या टीकेला? की लोक आपल्याला नावं ठेवतील त्याला की भविष्याला? स्वामी सांगतात की जोपर्यंत तुझे कर्म प्रामाणिक आहे तोपर्यंत तुला घाबरण्याचे कारण नाही. बऱ्याचदा आपण संकटात सापडतो, हतबल होतो, पण स्वामी म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी. याचा अर्थ असा नाही की स्वामी येऊन तुमची सगळी कामं करतील. याचा अर्थ असा होतो की स्वामी तुमच्या मनात तो आत्मविश्वास निर्माण करतील ज्यामुळे तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद मिळवाल. स्वामींनी कधीही आळसाचे समर्थन केले नाही. स्वामी महाराजांना आळशी माणसाचा खूप राग येतो. ते नेहमी म्हणायचे, आधी कष्ट कर मग फळ घे. ते स्वतः सिद्ध पुरुष होते, तरीही त्यांनी कृतीवर भर दिला. केवळ नशिबावर विसंबून राहणे म्हणजेच नशिबात असेल तर मला मिळेल असं नाही. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. स्वामींच्या पाठीशी असण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा युद्धाच्या मैदानात उतराल तेव्हा ते तुमच्या हातातली ढाल बनणार. तलवार तर तुम्हाला चालवावी लागेल, म्हणजेच कष्ट तुम्हाला करावे लागेल. फळ स्वामी आपल्याला नक्की देतील. आज आपण निराश आहोत. खूप गुंतागुंती आपल्या आयुष्यात आहे. आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत. थोडं जरी मनासारखं झालं नाही तरी आपण कोलमडून जातो, दुःखी होतो, नाराज होतो. अशा वेळी स्वामींचा नित्य उपदेश आठवा. ते म्हणतात, जे झाले ते विसरून जा. जे होणार आहे त्याचा विचार करा. भूतकाळातील चुकांचे ओझे घेऊन भविष्य खराब करू नका. श्रद्धा म्हणजे केवळ देवासमोर हात जोडणे नव्हे, तर माझ्यासोबत जे काही घडते ते माझ्या चांगल्यासाठीच आहे हा ठाम विश्वास असणे म्हणजे श्रद्धा. जेव्हा आपण म्हणतो की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, तेव्हा आपल्या मनात भीतीला जागा उरत नाही आणि जागा उरता कामाही नये. अहंकाराच्या त्यागात स्वामींच्या दरबारात राजा असो किंवा रंक, सर्व एक समान होते. स्वामींनी नेहमी माणसाला आपल्या अहंकारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मीपणा जिथे संपतो तेथे स्वामीपणा सुरू होतो. जोपर्यंत आपल्याला वाटतं की मी करतोय तोपर्यंत आपण तणावात असतो, पण जेव्हा आपण म्हणतो की स्वामी करून घेत आहेत तेव्हा कामाचा भार हलका होतो आणि कामात गोडवा येतो. संकटे ही माणसाला संपवण्यासाठी येत नाही, तर ती आपल्याला घडवण्यासाठी येतात. सोनं जेव्हा आगीत भाजले जाते तेव्हाच त्याचे दागिने होतात. स्वामी आपल्या आयुष्यात संकटे पाठवतात कारण त्यांना आपल्याला अधिक कणखर बनवायचं असतं. म्हणून संकटात रडण्यापेक्षा स्वामींचे नामस्मरण करून लढायला शिका. स्वामींची ही शिकवण लक्षात ठेवा. संकटात डगमगू नका. स्वामी पाठीशी आहेत हा विश्वास ठेवा. आळस सोडून कामाला लागा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. दीनदुबळ्यांची सेवा करा, हीच खरी ईश्वरी सेवा आहे. मनावर ताबा ठेवा. क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्ही विद्यार्थी असाल तर स्वामी तुमच्या एकाग्रतेमध्ये आहेत. तुम्ही शेतकरी असाल तर स्वामी तुमच्या कष्टात आहे. तुम्ही नोकरी व्यवसाय करत असाल तर स्वामी तुमच्या प्रामाणिकपणामध्ये आहेत. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतो. प्रत्येक संकटात, दुःखात ते आपल्याला मार्गदर्शन कुठल्या ना कुठल्या रूपात करत असतात. स्वामी सदैव म्हणतात की बाळा, अनन्य भावे मला शरण ये. मी तुझा सर्व भार वाहेन.
शेवटी एवढंच सांगेन की आयुष्य जगत असताना कितीही मोठी वादळे आले तरी डगमगू नका. डोळे मिटून शांतपणे स्वतःला सांगा, स्वामींच्या या शब्दावर विश्वास ठेवा. तुमच्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाली की जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही, तुम्हाला रोखू शकणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. स्वामी एक दिवस एवढं देतील की मागायला काहीच उरणार नाही. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि त्या प्रवासात संघर्षाचे डोंगर चढल्याशिवाय यशाचे शिखर गाठता येत नाही. संघर्ष हा माणसाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतो. संकटे ही संधी असतात. जगात असा कोणताही मार्ग नाही ज्याला वळण नाही आणि असं कोणतेही संकट नाही ज्याला उत्तर नाही. संकटे जेव्हा येतात तेव्हा समजून जा की ईश्वर तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहे. प्रयत्न वाढूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न सोडणे म्हणजे पराभव स्वीकारणे होय. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात तोपर्यंत तुम्ही हरलेले नाही आहात. अपयश म्हणजे यशाच्या विरुद्धार्थी शब्द नाही, तर तो यशाच्या प्रवासाचा एक अनिवार्य भाग आहे. प्रत्येक अपयश तुम्हाला एक नवा धडा शिकवून जातो. स्वामी म्हणतात, ज्यांच्याकडे ध्येय नाही, ज्यांच्याकडे स्वप्न नाहीत, त्यांचे जीवन दिशाहीन जहाजासारखे असते. स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात ती तुम्हाला झोपू देत नाहीत. तुमचे स्वप्न इतकी मोठी असावीत की लोकांनी तुम्हाला वेड्यात काढलं पाहिजे. जर तुमचे स्वप्न लोकांना सामान्य वाटतील तर समजून जा की तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात. केवळ स्वप्न पाहून चालत नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा लागते. हवा ध्येय गाठण्यासाठी लागणारा प्रत्येक छोटा टप्पा हा विजयाकडे नेणारा रस्ता असतो. वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. गेलेली वेळ आपल्याला परत येत नाही. यशस्वी लोक वेळेचा वापर करतात तर अपयशी लोक वेळ घालवतात. प्रत्येक फूल आपल्या वेळेनुसार फुलते. तुमची तुलना दुसऱ्यांशी करून स्वतःचा अपमान करू नका. तुम्ही खूप महान आहात. स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास असणे हे यशाचे पहिले रहस्य आहे. जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्ही हे काम करू शकता तर अर्धी लढाई तुम्ही तेथे जिंकलेले असता. स्वामी म्हणतात, प्रत्येक फूल आपल्या वेळेनुसार फुलते. तुमची तुलना इतरांशी करून तुमचा अपमान करू नका. तुम्ही महान आहात. भीती हा केवळ एक कल्पना आहे. जोपर्यंत तुम्ही घाबरता तोपर्यंत जग तुम्हाला घाबरेल. ज्या दिवशी तुम्ही निर्भय व्हाल, ज्या दिवशी तुमच्या मनातून भीती तुम्ही काढून टाकाल, ज्या दिवशी तुमचा तुमच्यावर विश्वास असेल, त्या दिवशी जग तुमच्या मागे चालेल. यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो. यशाची लिफ्ट बंद असली तरीही कष्टाचा पर्याय नेहमी उघडा असतो. एक मोठा दगड फोडण्यासाठी मारलेला शेवटचा घाव महत्त्वाचा असतो, पण तो घाव यशस्वी होण्यासाठी त्याआधी मारलेले 99 घाव तितकेच महत्त्वाचे असतात. कामात सातत्य ठेवा. आळस हा जिवंत माणसाची कबर आहे. जो आजचे काम उद्यावर ढकलतो त्याचे यशही उद्यावरच ढकलले जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. भेटूया नवीन अशा एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.